होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 27 भारतीय जहाजं ही अडकलेली आहेत। जहाजांवर 778 भारतीय अडकलेले आहेत। या युद्धामुळे आतापर्यंत 3 भारतीयांचा मृत्यू झालाय, तर एक भारतीय बेपत्ता आहे। होर्मुझच्या पश्चिमेस 24 आणि पूर्वेला 3 भारतीय जहाजं ही अडकलेली आहेत। पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पर्शियन आखातामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांसह जहाजांच्या सागरी अपघातात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय आणि एक अद्याप बेपत्ता आहे, असं सरकारनं सांगितलंय। 677 भारतीय खलाशांसह 24 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत, तर 101 भारतीय खलाशांना घेऊन जाणारी 4 जहाजं ही सामुद्रधुनीच्या पूर्वेला आहेत। सर्व भारतीय जहाजं आणि त्यावरील कर्मचाऱ्यांवर त्यांच्या सुरक्षेसाठी सक्रियपणे लक्ष ठेवलं जात आहे, असं केंद्र सरकारनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। स्ट्रेट ऑफ होर्मुज के पश्चिम तरफ जो पर्शियन गल्फ है उसमें 24 इंडियन फ्लैग वेसल्स हैं, जो कल भी उतने ही थे। आज भी 24 वेसल हैं, उसमें 677 भारतीय नाविक हैं। स्ट्रेट ऑफ होर्मुज के ईस्ट में पूर्वी साइड में जो गल्फ ऑफ ओमान है उसमें 4 वेसल थे कल। एक उसमें से मूव किया है जग प्रकाश, जो एक ऑयल टैंकर है। तो अब वहां पे 3 भारतीय फ्लैग के वेसल्स रह गए, उसमें 76 इंडियन नाविक हैं। तर निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे जे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतीश जी, पहिल्यांदाच केंद्र सरकारनं अधिकृत पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे। काही जहाजं अडकलेली आहेत, भारतीय अडकलेले आहेत। यापुढे आता काय नेमकी उपाययोजना करणं आवश्यक आहे? माझ्या मते भारत सरकारची ही नैतिक त्याचबरोबर लीगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे भारतीय जिथे अडकलेले आहेत त्यांची सुरक्षितता आणि सुखरूपपणे ते भारतामध्ये यावेत, आणि त्याच अनुषंगाने भारत सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आपल्याला माहित आहे की मागच्या काही तासांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री हे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्यांच्याशी चर्चा करतायत। त्याचबरोबर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केलेली आहे, आणि ही एक प्रकारे संघर्षाची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने भारतीयांची सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे भारत सरकार हे त्या ठिकाणी पाऊल उचलत आहे। डायरेक्टर जनरल शिपिंग यांच्यातर्फे आता अधिकृतरित्या ही माहिती आपल्याकडे आलेली आहे की 778 खलाशी त्यामध्ये अडकलेले आहेत आणि 24+3 अशा 27 भारतीय जहाजा, इंडियन फ्लॅग्ड भारतीय ध्वज असलेल्या जहाजा ज्या आहेत त्या ठिकाणी तिथे अडकलेल्या आहेत। माझ्या मते डिप्लोमसीच्या माध्यमातून, या चर्चेच्या माध्यमातून त्यांची सुरक्षितता आणि कशा प्रकारे हे जहाज आणि त्यातल्या खलाशांची त्या ठिकाणी सुटका होईल किंवा भारताकडे येतील यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे। आणि त्यातला एक कॉम्पोनंट आपण काल पाहिला की मुंबईच्या बंदरावर ऑलरेडी एक जहाज आलेली आहे, 14 तारखेला दुसरी जहाज त्या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा सुखरूपपणे हे इथे पोहोचतील अशी अपेक्षा आहे। आपल्या संसदेच्या पटलावर भारत सरकारनं परराष्ट्र मंत्र्यांनी अधिकृतरित्या सांगितलं होतं की 3 महत्वाची तत्व आहेत। एक, आपली ऊर्जा सुरक्षितता, दुसरं डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून हा पश्चिम आशियातला संघर्ष सोडवणं, आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, जे भारतीय तिथे आहेत त्या पश्चिम आशियामध्ये राहणारे त्याचबरोबर असे अडकलेले त्यांची सुरक्षितता। तर त्याच अनुषंगाने भारत सरकार त्या ठिकाणी काम करतंय। माझ्या मते डिप्लोमसीच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी होतील। जर खूपच तशा प्रकारची विपरीत परिस्थिती निर्माण झाली आणि कंटिंजन्सी असेल तर माझ्या मते तसं स्पेशल ऑपरेशन राबवण्याची सुद्धा तयारी भारत सरकारने त्या ठिकाणी केली असेल, आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच भारतीय नेव्हीचा, भारतीय नौदलाचा महत्वाचा रोल असेल। पण मला आज घडीला ती शक्यता त्या ठिकाणी वाटत नाही, पण तशा प्रकारचा कंटिंजन्सी प्लॅन भारत सरकारकडे नक्कीच असेल आणि भारत सरकार त्या ठिकाणी तयार असेल। जी, मात्र सतीश जी, या व्यतिरिक्त काय नेमक्या राजकीय हालचाली करणं गरजेचं आहे? माझ्या मते डिप्लोमसी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी, कारण मुळात हा सगळा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जी नाकेबंदी किंवा चोकिंग जो करतोय तो म्हणजे मुख्यतः IRGC इराणची यामध्ये महत्वाची भूमिका आहे। तर त्या अनुषंगाने लकीली आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असल्यामुळे आपले जे आहेत इराणशी डिप्लोमॅटिक संबंध आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी करतोय, आणि इराणनं हे ऑलरेडी अॅग्री केलेलं आहे की हे खलाशी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर या मालवाहतूक जहाजा या सुद्धा भारतामध्ये त्या ठिकाणी येतील। म्हणजे ज्याला आपण म्हणू की जीविताची काळजी घेणं हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी आहे, आणि त्याच्यानंतर तिथून येणारा माल म्हणजे ती तेल वाहतूक असेल, त्याचबरोबर आपली आयात निर्यात असेल, ती सुद्धा सिक्युअर करणं हे सुद्धा भारताचं त्या ठिकाणी काम आहे। आणि एक प्रकारे इराणच्या प्रशासनानं आपल्याला तशी गॅरंटी दिलेली आहे चर्चेच्या माध्यमातून, त्यामुळे डिप्लोमॅटिक मेजर्सच्या माध्यमातूनच हे सगळं आपल्याला करायची आवश्यकता आहे। आणि जसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पुढे या जहाजा भारताच्या दिशेने त्या ठिकाणी येतील, तर त्यावेळेस इंटरनॅशनल वॉटरमध्ये त्याचबरोबर भारताच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये या आल्यानंतर मग इंडियन नेव्ही जी आहे त्यांच्या सुरक्षिततेची त्या ठिकाणी काळजी घेईल। आताच माझ्या मते जे आहे सगळे
सिक्युरिटी प्लॅन्स म्हणजे तयार तर असणार आहेत, पण त्या हो. सिक्युरिटी प्लॅन्स पर्यंत आपल्याला जाण्याची गरज पडणार नाही. बरोबर. चर्चा, इराणच्या प्रशासनाशी संधान साधणं आणि आपल्या प्रवाशांची किंवा या खलाशांची सुखरूप सुरक्षितता इन्शुअर करणं, हे मुख्य काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार. जी, मात्र सतीशजी, भारताचं इराणसोबत चांगले संबंध आहेत, त्याचा सुद्धा यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो या सर्व खलाशांना सुखरूप भारतामध्ये आणण्यासाठी? तीच एकुलती एक बाब आहे जी आपल्या कामाला त्या ठिकाणी येते. म्हणजे बरं. आता अधिकृतरित्या इराणनं त्या ठिकाणी IRGCने सांगितलं होतं की अमेरिका, इस्रायल आणि त्यांची मित्र राष्ट्र जे आहेत, जी अलाईज आहेत, तर त्यांच्या कुठल्याही जहाजा आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाऊ देणार नाही. आणि जर तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे तर हे देश सोडून बाकीच्या देशांसाठी जी आहे एक प्रकारे नरमाईची भूमिका इराणनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, भारत असेल, चायना असेल, हे जे एक प्रकारे इराणशी चांगले संबंध असणारे जे देश आहेत त्यांच्या जहाजा त्या ठिकाणी ते अलाव करणार आहेत. पण आता मला जे आहे फक्त भीती अशी वाटते की ठीक आहे, हे चर्चेच्या माध्यमातून सगळं होत आहे, पण ज्या प्रकारे तिथे परिस्थिती निर्माण झालेली आहे तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नेव्हल माइन्स म्हणजे सुरुंग जे असतात ते सागरी सुरुंग सुद्धा पेरण्याचा प्रयत्न हा इराणियन नेव्हीच्या मार्फत त्या ठिकाणी केला जातोय. आणि आपल्याला माहिती आहे की हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ जो अत्यंत चिंचोळा अशा प्रकारचा अरुंद अशा प्रकारची विड्थ असणारा प्रदेश त्या ठिकाणी आहे. फक्त 33 किलोमीटर त्याची रुंदी आहे आणि त्यातल्या त्यात नेव्हल पॅसेज जर आपण पाहिला तर तो फक्त 3 किलोमीटरचा आहे. मग अशा प्रकारचे नेव्हल माइन्स त्या ठिकाणी जर पेरलेले असतील तर ऍक्सिडेंटली म्हणा किंवा ड्रोनचे हल्ले जे इराण, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या विरुद्ध करणार आहे, तर ऍक्सिडेंटली म्हणा किंवा एखादा नजर चुकीने किंवा कुठल्या तरी चुकीमुळे जे आहे अशा प्रकारचे अपघात भारतीय जहाजांच्या संबंधित होऊ नये, त्यामध्ये आपल्याला काही इजा होऊ नये, हे सुद्धा एक महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून जोपर्यंत सगळे खलाशी भारतामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत जो आहे प्रत्येक म्हणजे भारतीयाचा जीव टांगणीला लागलेला असेल किंवा भारत सरकार जो आहे तो चिंतित त्या ठिकाणी असेल. कारण चर्चेच्या माध्यमातून त्यांनी हो तर म्हटलेलं आहे, पण बरेचसे फॅक्टर्स हे इराणियन नेव्हीच्या सुद्धा कंट्रोलमध्ये नसणार आहेत. तर त्या सुद्धा गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. बरोबर. तर सर्व भारतीय सुखरूप भारतामध्ये यावेत, कुठलाही अपघात होऊ नये हीच आपण प्रार्थना करूया. सतीशजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.